1980च्या दशकातला एक अत्यंत रंजक पण थोडा चक्रावून टाकणारा अभ्यास आहे, ज्या शिक्षकांनी वर्गात सर्वात जास्त दृश्य साधनांचा म्हणजे व्हिज्युअल एड्सचा भडीमार केला, त्यांच्या विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती प्रत्यक्षात सर्वात कमी होती. बापरे, हे ऐकायला खरंच खूप विचित्र वाटतं. हो ना, कारण आपण नेहमी हेच गृहीत धरतो की जेवढी जास्त साधने तेवढं जास्त चांगलं शिक्षण. अगदी बरोबर. पण वास्तवात तसं होत नाही. कारण कसं आहे ना, आपण मानवी मेंदू माहितीवर नेमकी कशी प्रक्रिया करतो हेच मुळात चुकीच्या पद्धतीने समजून घेतलं होतं. नक्कीच. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे आधुनिक शिक्षकाचा आराखडा किंवा मॉडर्न एज्युकेटर्स ब्लूप्रिंट. हो, हे तर आहेच. जुन्या काळात शिकवणे म्हणजे फक्त माहिती एका डोक्यातून दुसऱ्या डोक्यात ओतणे असा समज होता. पण आजचा स्रोत सांगतो की आता ती संकल्पना पूर्णपणे बाद झाली आहे. अगदी तंतोतंत. आजचा जो सुविधादाता आहे तो माहितीचा फक्त ट्रान्सफर करत नाही, तर तो आकलनाचा मार्ग सोपा करतो. आणि तिथेच तर या संपूर्ण प्रक्रियेची खरी मजा दडली आहे. पूर्वीच्या काळी माहितीची कमतरता होती, त्यामुळे ज्याच्याकडे ज्ञानाचा अथांग साठा तो उत्तम मार्गदर्शक मानला जायचा. हो ना, बरोबर आहे. पण आजच्या इंटरनेटच्या युगात माहितीची अजिबात कमतरता नाहीये. कुणीही एका क्लिकवर जगातील कोणतीही माहिती मिळवू शकतो. हो ना, सगळंच तो उपलब्ध आहे. म्हणूनच समोरच्या व्यक्तीकडे केवळ माहितीचं बाड फेकून मारणे आता उपयोगाचे राहिलेले नाही. आता बघा, मानवी मेंदू हा काही संगणकाचा हार्ड ड्राईव्ह नाहीये. म्हणजे कॉपी आणि पेस्ट केल्यासारखं. अगदी तेच. कॉपी आणि पेस्ट कमांड दिली की काम झालं, असं मेंदूच्या बाबतीत होत नाही. मेंदूला त्या माहितीचा स्वतःचा असा एक अर्थ लावावा लागतो. हां, समजलं. जेव्हा आपण एखादी क्लिष्ट संकल्पना, जसं की अर्थशास्त्रातील महागाईचा सिद्धांत, समोरच्याला सांगतो, तेव्हा ती माहिती त्याच्यासाठी अत्यंत अमूर्त असते. म्हणजे तिला काही आकार नसतो. बरोबर. ती हवेत तरंगणाऱ्या धुक्यासारखी असते आणि जोपर्यंत त्या धुक्याला एका ठोस आकारात, एका प्रत्यक्ष अनुभवात बदलले जात नाही, तोपर्यंत ते ज्ञान समोरच्या व्यक्तीला स्वतःचे वाटत नाही. अरे वा, हे खूप छान सांगितलं तुम्ही. यालाच अमूर्त ते ठोस किंवा ॲब्स्ट्रॅक्ट टू कॉन्क्रीट प्रवास म्हणतात. आणि आधुनिक सुलभकाचे मुख्य काम या प्रवासाचे नॅव्हिगेशन करणे हेच आहे. आता या प्रवासाचे नॅव्हिगेशन कसे होते हे स्पष्ट करण्यासाठी स्रोतामध्ये एक कॉग्निटिव्ह फनेल नावाची संकल्पना मांडली आहे. कॉग्निटिव्ह फनेल. मला ती खरोखरच खूप कुतूहलजनक वाटली. वरून येणारी गुंतागुंतीची आणि अमूर्त माहिती म्हणजे या फनेलचे इनपुट आहे. बरोबर. मग ती माहिती मध्यभागी असलेल्या ज्ञानेंद्रियांच्या फिल्टरमधून आणि अध्यापन साधनांमधून गाळली जाते आणि खाली जे बाहेर पडते ते म्हणजे अत्यंत सुस्पष्ट ठोस ज्ञान किंवा आउटपुट. अगदी बरोबर. हे अगदी एखाद्या कॉफी मशीनसारखं आहे. म्हणजे बघा, अमूर्त संकल्पना म्हणजे कॉफीच्या कच्च्या आणि कडू बिया आहेत. त्या बिया जशाच्या तशा गिळता येत नाहीत. तसं करणं अशक्यच आहे. मग शिक्षक आणि त्यांची साधने म्हणजे ते मशीन आहे, जे त्या बियांवर उच्च दाबाने प्रक्रिया करते आणि त्यातून एक उत्तम, समजायला सोपी अशी एस्प्रेसो शॉट तयार करते. खूपच छान उपमा दिली ती. पण एक सेकंड, या फनेल किंवा गाळणीच्या उपमेवर माझा एक आक्षेप आहे. कोणता आक्षेप? फनेलचा अर्थ असा होतो की वरून जे काही टाकले ते गाळून का होईना पण शेवटी खाली पडणारच. वास्तवात मात्र तसे होत नाही. हेही खरंय. वर्गातले किंवा मीटिंगमधले अर्धे लोक खिडकी बाहेर बघत असतात किंवा मोबाईलमध्ये हरवलेले असतात. मग हे फनेल गळके आहे का? हां, अत्यंत अचूक आणि वास्तवाला धरून असलेला आक्षेप आहे. फनेल गळके नसते, पण आपल्या मेंदूची तात्पुरती स्मरणशक्ती अत्यंत मर्यादित असते. म्हणजे वर्किंग मेमरी. हो. कॉग्निटिव्ह लोड थिअरीनुसार जेव्हा आपण एकाच वेळी अनेक अमूर्त संकल्पना मेंदूत ढकलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा फनेलच्या तळाशी असलेला मार्ग ब्लॉक होतो. अच्छा, म्हणजे ट्रॅफिक जाम झाल्यासारखं. अगदी तसंच. त्याला ओव्हरलोड म्हणतात. त्यामुळे माहिती गळत नाही, तर ती फनेलच्या बाहेर सांडून जाते. बापरे, हे नुकसानच आहे. म्हणूनच शिक्षकाने स्वतःला फक्त एक पाईप न समजता सुविधादाता समजणे गरजेचे आहे. सुविधादाता हा त्या फनेलमधून जाणाऱ्या माहितीचा वेग आणि प्रमाण नियंत्रित करतो. म्हणजे तो कच्च्या बियांचे प्रमाण ठरवतो तर? होय. आणि हे नियंत्रण करण्यासाठी तो ज्या फिल्टर्सचा वापर करतो तीच आपली अध्यापन साधने आहेत.
या साधनांचे मुख्य उद्दिष्ट केवळ शिक्षण आकर्षक करणे हे नाहीये. मग मुख्य उद्देश काय आहे? मेंदूवरील अनावश्यक ताण कमी करून माहितीच्या प्रक्रियेला गती देणे हे आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ठोस करता तेव्हा मेंदूला तिचे अर्थ लावण्यासाठी कमी ऊर्जा खर्च करावी लागते. मग हा ताण कमी करण्याचा आणि अमूर्त गोष्टींना ठोस बनवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता असावा? आपण नेहमी ऐकतो की पाहणे म्हणजे विश्वास ठेवणे. हो, म्हणूनच फनेलमधून बाहेर पडणारा पहिला घटक म्हणजे दृश्य साधने किंवा व्हिज्युअल टूल्स. आता फळा काय असतो किंवा नकाशा कसा दिसतो हे सांगून आपण वेळ घालवणार नाही, कारण ते सर्वांनाच माहीत आहे. नक्कीच. मला हे जाणून घ्यायचंय की मेंदूच्या पातळीवर एखादं 3D मॉडेल हे 2D आकृतीपेक्षा वेगळं कसं काम करतं? हा खूप चांगला प्रश्न आहे. पुस्तकातल्या पानावरची हृदयाची आकृती पाहणे आणि प्रत्यक्ष 3D हृदयाची प्रतिकृती हातात घेऊन त्याचे कप्पे पाहणे यात नेमका काय वैज्ञानिक फरक आहे? यामागे अवकाशीय स्मरणशक्ती आणि मानवी उत्क्रांतीचा संबंध आहे. तसं पाहायला गेलं तर हजारो वर्षांपासून आपला मेंदू कागदावरील 2D रेषा वाचण्यासाठी विकसित झालेला नाहीये. खरंच? हो, आपला मेंदू हा 3D जगात वावरण्यासाठी, वस्तूंचा आकार, त्यांचे एकमेकांतील अंतर आणि खोली समजून घेण्यासाठी विकसित झाला आहे. अच्छा, म्हणजे डेप्थ समजण्यासाठी. अगदी बरोबर. जेव्हा तुम्ही हृदयाचे 3D मॉडेल हातात घेता तेव्हा मेंदूचा परायटल लोब सक्रिय होतो, जो अवकाशीय जाळीवांसाठी जबाबदार असतो. समजलं. तुम्ही त्या मॉडेलला फिरवता, त्याच्या आत पाहता, तेव्हा मेंदू त्या माहितीचा एक मेंटल मॅप तयार करतो. हे केवळ पाहणे नसते, तर तो एक प्रत्यक्ष अनुभव बनतो. म्हणजे कागदावरची आकृती फक्त डोळ्यांना माहिती देते? हो, आणि हातातले मॉडेल मेंदूला ती वस्तू जगात कशी अस्तित्वात आहे याची जाणीव करून देते. यामुळे लक्ष आणि एकाग्रता प्रचंड वाढते, कारण मेंदूला तो खरा अनुभव वाटतो. पण इथेच एक धोकाही दडलेला असू शकतो, नाही का? कसा काय? समजा त्या विज्ञानाच्या शिक्षकाने आणलेल्या हृदयाचे मॉडेल प्रमाणाबाहेर मोठे असेल किंवा त्यात दाखवलेल्या निळ्या आणि लाल शिरांचे रंग खऱ्या हृदयासारखे नसतील. शक्यता आहे. किंवा एखादा ऐतिहासिक प्रसंग दाखवणारे चित्र चुकीच्या माहितीवर आधारित असेल. आपला स्रोत असा इशारा देतो की चुकीची चित्रे गोंधळात टाकू शकतात. हो, हे अगदी स्पष्ट दिलंय श्लोकामध्ये. मग जर मेंदू हे मॉडेल खरा अनुभव म्हणून नोंदवत असेल तर एखाद्या लहानशा चुकीमुळे मेंदूत कायमस्वरूपी चुकीचा मेंटल मॅप तयार होऊ शकतो का? अगदी तंतोतंत. यालाच मानसशास्त्रात निगेटिव्ह ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हटले जाते. बापरे, म्हणजे शिकलेलं उलटं पडतं. हो, जर तुम्ही लहान मुलाला चुकीच्या प्रमाणातील सौरमंडळाचे मॉडेल दाखवले, जिथे पृथ्वी आणि सूर्य अगदी जवळ आणि एकाच आकाराचे दाखवले आहेत, तर त्या मुलाच्या मेंदूत तीच प्रतिमा कोरली जाईल. अगदी बरोबर. पुढे जाऊन जेव्हा त्याला खऱ्या अंतराची आकडेवारी सांगितली जाते तेव्हा त्याचा मेंदू तो स्वीकारायला तयार होत नाही. कारण त्याने आधीच तो चुकीचा नकाशा तयार केलेला असतो. होय, दृश्य साधने ही खूप शक्तिशाली असतात आणि म्हणूनच ती वापरताना अचूकता अत्यंत महत्वाची असते. चांगले मॉडेल तयार करण्यासाठी वेळ आणि खर्च लागतो, हे याचं एक मोठं कारण आहे. बरोबर आहे. शिवाय जर फक्त मॉडेल दाखवले आणि त्यावर काहीच चर्चा झाली नाही तर शिकणारी व्यक्ती फक्त एक निष्क्रिय प्रेक्षक बनते. त्यांना वाटतं की त्यांना सगळं समजलंय, पण प्रत्यक्षात त्यांनी फक्त एका वस्तूकडे पाहिलेलं असतं. म्हणजे त्यामागची संकल्पनाच त्यांच्यापर्यंत पोचलेलीच नसते. अगदी तेच. म्हणजेच दृश्य साधनं शक्तिशाली असली तरी ती परिपूर्ण नाहीत. आणि आणखी एक मोठी अडचण अशी आहे की आपण प्रत्येक गोष्टीचं 3D मॉडेल बनवू शकत नाही. ते तर शक्यच नाही. हृदयाचे मॉडेल बनवता येईल, पण शीतयुद्धातील तणाव किंवा एखाद्या देशातील सांस्कृतिक बदल कसा दाखवणार? त्याला आकार नसतो, रंग नसतो. बरोबर. तिथे दृश्य साधनं पूर्णपणे कुचकामी ठरतात. इथेच आपला स्रोत एका वेगळ्याच परिमाणाकडे वळतो, श्राव्य साधने आणि आवाजाची ताकद. अहवालात एक विधान आहे की मनुष्य जे ऐकतो त्याचा थेट प्रभाव मेंदूतल्या स्मरणशक्तीवर होतो. हो, हे अत्यंत महत्वाचं विधान आहे. हे खरोखरच विचार करायला लावणारे आहे. आवाजामुळे असा कोणता फरक पडतो जो चित्रामुळे पडत नाही? आवाजाची सर्वात मोठी ताकद म्हणजे तो थेट भावनांशी जोडला जातो. भावनांशी? ते कसं? जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या मेंदूचा ऑडिटरी कॉर्टेक्स सक्रिय होतो आणि तो थेट अमिगदलाशी संवाद साधतो, जो आपल्या भावनांचं केंद्र आहे. अरे वा. तुम्ही शीतयुद्धाचे उदाहरण दिलेत. त्या काळातील तणाव दाखवण्यासाठी तुम्ही कदाचित एखादा नकाशा दाखवू शकाल, पण जेव्हा तुम्ही 1960च्या दशकातील एखाद्या नेत्याचे मूळ खणखणीत आवाजातील रेडिओवरचे भाषण ऐकवता
तेव्हा तो तणाव थेट जाणवतो. हो, ती भीती, ती निकड थेट अंगावर शहारे आणते. आवाजामुळे माहितीत एक मानवी संवेदना जोडली जाते. भाषा शिकताना उच्चार, लय, स्वरांचे चढउतार समजण्यासाठी श्राव्य साधने अपरिहार्य आहेत. म्हणजे कथाकथन, जुन्या काळातील ग्रामोफोन किंवा आजच्या काळातील पॉडकास्ट हे सगळे याच तत्वावर काम करतात तर. अगदी बरोबर. अंध विद्यार्थ्यांसाठी तर हे ज्ञानाचे दरवाजे उघडणारे सर्वात महत्त्वाचे साधन आहेच, पण सामान्य श्रोत्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठीही याचा खूप उपयोग होतो. आपल्या दैनंदिन जीवनातील एका उदाहरणाशी हे जोडून पाहूया. जेव्हा मला घरातील बेसिनची गळती थांबवायची असते तेव्हा मी यूट्यूबवर जाऊन हाऊ टू व्हिडिओ पाहतो. बरोबर. तिथे मला भावनांची गरज नसते, मला फक्त नट बोल्ट कसा फिरवायचा हे पाहायचे असते. तिथे दृश्य साधन जिंकते. नक्कीच. पण जेव्हा मला एखाद्या ऐतिहासिक घटनेबद्दल समजून घ्यायचे असते किंवा एखाद्या तत्वज्ञानावर विचार करायचा असतो तेव्हा मी एखाद्या पॉडकास्ट ऐकतो, कारण तिथे आवाजातील चढउतारांमुळे मला ती गोष्ट अनुभवता येते. हो, कारण तिथे भावना जोडलेली असते. पण मग प्रश्न असा पडतो की हे नेहमीच काम करते का? समजा एखादा शिक्षक वर्गात सलग 2 तास एकाच पट्टीत कोणत्याही चढउताराशिवाय बोलत राहिला तर तो आवाज कंटाळवाणा का वाटू लागतो? याला न्यूरोसायन्सच्या भाषेत हॅबिच्युएशन किंवा सवयीचा परिणाम म्हणतात. आपला मेंदू सतत येणाऱ्या न बदलणाऱ्या उद्दीपनांना दुर्लक्षित करण्यासाठी प्रोग्राम केलेला आहे. म्हणजे तो आवाजाकडे लक्ष देणं सोडून देतो. हो, जर एखादा शिक्षक एकाच रटाळ स्वरात बोलत असेल तर मेंदू त्यांना पार्श्वभूमीतील गोंगाट किंवा एसीच्या गुंजन आवाजासारखे समजतो आणि काही मिनिटातच त्याकडे लक्ष देणं बंद करतो. बापरे, हा तर मोठा प्रॉब्लेम आहे. श्राव्य साधनांचा हा सर्वात मोठा कमकुवत दुवा आहे, खुद्द बोलणारी व्यक्ती. जर शिक्षकाचा आवाज स्पष्ट नसेल, त्यात योग्य ठिकाणी विराम नसतील आणि भावना नसतील, तर ऑडिओ टूलचा संपूर्ण उद्देशच नष्ट होतो. हो, खरंच आहे. तसेच केवळ ऐकण्याने दृश्य जाणीव मिळत नाही. मी तुम्हाला एखाद्या हिरव्या रंगाच्या विदेशी पक्षाचे कितीही सुंदर वर्णन करून सांगितले तरी जोपर्यंत तुम्ही त्याचं चित्र पाहत नाही तोपर्यंत माझ्या मनात त्याची पूर्ण प्रतिमा तयार होऊ शकत नाही. अगदी बरोबर. मग इथेच खऱ्या युद्धाला सुरुवात होते. एकीकडे डोळे आहेत जे स्पष्टता आणि अवकाशीय जाणीव देतात, दुसरीकडे कान आहेत जे भावना आणि कल्पनाशक्तीला चालना देतात. मग ह्यापैकी सर्वोत्तम कोण? आपण डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवायचा की कानांवर? की आपला स्रोत काही वेगळाच मार्ग सुचवत आहे? स्रोत हे स्पष्ट करतो की यात कोणीही विजेता नाहीये. खऱ्या अर्थाने क्रांती तेव्हा घडते जेव्हा आपण या दोघांना एकत्र आणतो. अच्छा, म्हणजे दोन्ही एकत्र. हो, याला बहुसंवेदी दृष्टिकोन किंवा मल्टीसेन्सरी अप्रोच असे म्हटले जाते. आणि यामागे ड्युअल कोडिंग थिअरी नावाचे एक अत्यंत भक्कम वैज्ञानिक कारण आहे. ड्युअल कोडिंग थिअरी, हे जरा समजावून सांगाल का? नक्कीच. आपल्या मेंदूत दृश्य माहिती आणि शाब्दिक किंवा श्राव्य माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी 2 पूर्णपणे स्वतंत्र मार्ग किंवा चॅनल्स असतात. जेव्हा तुम्ही फक्त पाहता तेव्हा एक मार्ग वापरला जातो, जेव्हा फक्त ऐकता तेव्हा दुसरा मार्ग. पण जेव्हा तुम्ही एकाच वेळी पाहता आणि ऐकता तेव्हा मेंदूचे दोन्ही मार्ग सक्रिय होतात आणि ते एकमेकांना जोडले जातात. हे म्हणजे एखाद्या महामार्गावर ट्रॅफिक जॅम टाळण्यासाठी दुसरी लेन सुरू करण्यासारखं आहे, बरोबर? अगदी तसंच. एकाच लेनमधून सर्व गाड्या पाठवण्याऐवजी दृश्य आणि श्राव्य अशा 2 स्वतंत्र लेनमधून माहिती पाठवली तर मेंदूची माहिती ग्रहण करण्याची क्षमता दुप्पट होते. अगदी बरोबर. आणि जेव्हा ह्या 2 लेन एकत्र येऊन मेंदूत ज्ञानाचे जे जाळे तयार करतात ते अत्यंत मजबूत असते. म्हणजे ते कायमस्वरूपी लक्षात राहतं. हो, दृश्य साधनांची स्पष्टता आणि श्राव्य साधनांचा जिवंतपणा एकत्र आल्यास माहिती केवळ तात्पुरती साठवली न जाता ती ज्ञानात रूपांतरित होते. म्हणूनच एखादी उत्कृष्ट डॉक्युमेंटरी बघताना जिथे उत्तम चित्रीकरण आणि तितकेच प्रभावी पार्श्वगायन असते ती माहिती आपल्या कायम लक्षात राहते. अगदी बरोबर. उत्तम सुलभक तोच असतो जो एकाच वेळी अनेक ज्ञानेंद्रियांना चालना देतो. पण थांबा, एक शंका आहे. विचारा ना. जर ही ड्युअल कोडिंग थिअरी इतकीच प्रभावी आहे आणि 2 माध्यमं वापरून इतका फायदा होतो तर मग वर्गात किंवा सादरीकरणाच्या वेळी एकाच वेळी 5-6 साधने का वापरू नयेत? बापरे, 5-6 साधने? हो ना. एखादा मोठा टीव्ही स्क्रीन लावा, हातात 3D मॉडेल द्या, पार्श्वभूमीत ऑडिओ क्लिप सुरू करा आणि शिक्षकाने स्वतःही बोलत राहावे. जर जास्त साधने वापरल्याने जास्त लेन उघडत असतील तर आकलन 5 पटीने वाढायला हवं ना? नाही, मुळीच नाही. उलटं हे अत्यंत धोकादायक आहे. इथे पुन्हा एकदा कॉग्निटिव्ह ओव्हरलोडचा प्रश्न येतो. अच्छा,
मगाशी तुम्ही म्हणालात तो ओव्हरलोड. हो, हे म्हणजे एकाच खोलीत टीव्ही, रेडिओ आणि काहीतरी दुसरंच एकाच वेळी मोठ्या आवाजात लावण्यासारखे आहे. यामुळे ज्ञान मिळत नाही, फक्त गोंगाट निर्माण होतो. म्हणजे मेंदू गोंधळून जाईल. नक्कीच. आणि यात आणखी एक धोका आहे, रिडंडन्सी इफेक्ट. म्हणजे जर तुम्ही स्क्रीनवर खूप सारे शब्द लिहिले आणि तेच शब्द जसेच्या तसे वाचून दाखवले तर मेंदू गोंधळतो. त्याला कळत नाही की वाचण्यावर लक्ष केंद्रित करू की ऐकण्यावर. अगदी बरोबर. परिणामी मेंदू क्रॅश होतो. म्हणूनच साधनांचा वापर ही एक अत्यंत काळजीपूर्वक हाताळायची गोष्ट आहे. आणि यातून मार्ग काढण्यासाठीच अध्यापनाचे अत्यंत कळीचे असे काही सुवर्ण नियम अस्तित्वात येतात. म्हणजे केवळ साधने असणं पुरेसे नाही, तर त्यांचा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी वापर करणे महत्वाचे आहे. हो, अगदी तसंच. त्या सुवर्ण नियमांबद्दल बोलायचे झाले तर ते नियम नुसते वाचून दाखवण्यापेक्षा मला त्यांची मागील भूमिका समजून घ्यायची आहे. पहिला नियम सांगतो की उद्देशावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे साधन केवळ मनोरंजनासाठी किंवा देखाव्यासाठी नसावे. होय, जर तुम्ही गणिताचे सूत्र शिकवत आहात आणि तिथे उगाचच एखादा फ्लॅश व्हिडिओ दाखवला ज्याचा सूत्राशी थेट संबंध नाहीये, तर लक्ष सूत्रावरून उडून त्या व्हिडिओच्या ॲनिमेशनकडे जाते. बरोबर. साधन हे अमूर्त ते ठोस या प्रवासाला थेट मदत करणारे असले पाहिजे. दुसरा नियम आहे संयम किंवा अतिरेक टाळणे. म्हणजे आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे जास्तीत जास्त साधने वापरणे म्हणजे उत्तम शिक्षण नाही. हो, आणि शिक्षकाची जागा कोणतेही साधन घेऊ शकत नाही. आणि तिसरा नियम आहे प्रत्यक्ष अनुभव देणे. याचा अर्थ असा की फक्त निष्क्रिय प्रेक्षक न बनवता त्यांना त्या प्रक्रियेत सहभागी करून घेणे. अगदी बरोबर. शिक्षण हे कायम शिकणाऱ्या केंद्रित असले पाहिजे, साधन केंद्रित नाही. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी मानवी स्पर्श, ती सुविधादात्याची जागा सुरक्षित आहे. तसं म्हणता येईल. एक उत्कृष्ट 3D मॉडेल चेहऱ्यावरचा गोंधळ वाचू शकत नाही आणि एक ऑडिओ क्लिप कोणाला प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकत नाही. हे काम फक्त एक मानवी सुलभकच करू शकतो. आत्ताच्या घडीला तरी हे पूर्णपणे सत्य आहे. साधने ही पुलासारखी आहेत, पण त्या पुलावरून सुरक्षितपणे पलीकडे नेण्यासाठी मानवी मार्गदर्शनच लागते. कधी कोणते साधन वापरायचे ते कधी थांबवायचे हे समजायला हवं. हो, आणि त्यावर चर्चा कशी घडवून आणायची ही समतोल राखण्याची कला सर्वात महत्वाची आहे. पण या सगळ्या चर्चेतून मला एका वेगळ्याच आणि विचार प्रवृत्त करणाऱ्या शक्यतेकडे लक्ष वेधायचंय. कोणती शक्यता? आपण आत्तापर्यंत गृहीत धरले की साधनेही निष्क्रिय असतात आणि मानव त्यांना चालवतो. पण आपण अत्यंत वेगाने बदलणाऱ्या जगात राहत आहोत. म्हणजे AI बद्दल बोलताय तुम्ही? हो, आजची कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाची साधनं स्वतःच अधिकाधिक संवादी आणि बुद्धिमान होत आहेत. खरंच की. तुम्ही विचार करा, जेव्हा एखाद्या प्रगत AI साधन केवळ माहिती देणार नाही तर कॅमेऱ्याद्वारे चेहऱ्यावरील हावभाव वाचून त्यांचा कॉग्निटिव्ह लोड स्वतःहून मोजू लागेल. बापरे. जेव्हा एखादी संकल्पना समजली नाही हे ओळखून ते साधन स्वतःच एका सेकंदात सादरीकरणाची पद्धत बदलेल, ऑडिओवरून व्हिज्युअलवर जाईल किंवा वैयक्तिक मार्गदर्शन करेल. हे तर खूपच प्रगत झालं. हो ना. जेव्हा एखादे साधन स्वतःच प्रत्यक्ष अनुभव आणि भावना निर्माण करू शकेल तेव्हा काय होईल? तेव्हा साधन आणि शिक्षक यांच्यातील ही सीमारेषा पूर्णपणे पुसट होणार नाही का? हा, खरोखरच अस्वस्थ करणारा विचार आहे. तंत्रज्ञान जेव्हा केवळ एक मदतनीस न राहता स्वतःच एक परिपूर्ण सुविधादाता बनेल तेव्हा आपल्याला मानवी शिक्षकाची गरजच उरणार नाही का? या भविष्यातील वास्तवाचा आपल्याला नक्कीच गंभीरपणे विचार करावा लागेल. बापरे, हा खरोखरच अस्वस्थ करणारा पण अत्यंत रंजक विचार आहे. जर साधने फॅसिलिटेटर बनली तर तो मानवी स्पर्श आणि तंत्रज्ञान यांच्यातील संघर्ष एका वेगळ्याच पातळीवर जाईल. हो, नक्कीच. आणि तंत्रज्ञानाची ती पातळी गाठल्यावर आपण पुन्हा एकदा त्या कॉग्निटिव्ह फनेलकडे पूर्णपणे वेगळ्या दृष्टीने पाहू शकू. तोपर्यंत मात्र मानवी कौशल्य आणि ही सर्व दृश्यश्राव्य साधने यांचा योग्य समतोल राखणे हेच माहितीला जिवंत ज्ञानात बदलण्याचे खरे रहस्य आहे. अगदी बरोबर. या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आपण आजचे हे सखोल विश्लेषण थांबवत आहोत. अमृत संकल्पनांना आकार देण्याच्या या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. अशाच नवनवीन आणि कुतूहलजनक माहितीसाठी जोडलेले रहा. धन्यवाद.